नारायण धारप हे भयकथा, गूढकथा, विज्ञानकथा, कादंबरी विश्वातील एक प्रसिद्ध नाव होते. वाचकांना भारून टाकणारे लेखन करण्याची सिद्धी त्यांना साध्य झाली होती. त्यांचे लेखन हे कल्पना विश्वातून निर्माण झाले आहे. कथानकातून रंगविण्यात आलेले चित्र सत्य नाही, ते काल्पनिक आहे हे वाचकांना माहीत असे. कथानायकावर कोसळलेल्या आपत्तीतून त्याची सुटका होणार आहे हे माहीत असूनही कथेत पुढे काय होईल याची उत्सुकता ताणण्याचे कसब धारप यांना साध्य झाले होते. कथेतील प्रसंग वाचताना वाचक भान विसरत असत. त्यांचे पुढील पुस्तक कधी येईल याची वाट पाहिली जात असे. त्यांचे लेखन हे एक प्रकारचे गारूड होते. अनेक माणसे त्यांची पुस्तके रात्री वाचत नसत. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या लेखनावर भाष्य करणारे एक अद्भुतरम्य दंतकथा नारायण धारप नावाचे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. ज्यांनी त्यांचे लेखन वाचलेले नाही हे पुस्तक त्यांच्यासाठी नाही, पण त्यांच्या लेखनावर प्रेम करणाऱ्या, त्यांची पुस्तके परत परत वाचणाऱ्या साऱ्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचायलाच हवे असे आहे. त्यांना ओळखणाऱ्या, त्यांच्या कथा कादंबऱ्यांची वाट पाहणाऱ्या अनेक जाणकारांनी या पुस्तकात त्यांचे विचार नोंदविले आहेत. उत्क्रांतीच्या प्रवासात मानव हा सतत भयाच्या सावलीतच वाढत आला आहे. अन्य जीवांच्या तुलनेत माणूस दुबळा होता. प्राण्यांना अंधाराची भीती वाटत असते का? हरिणाला वाघाची भीती वाटणे स्वाभाविक आहे. सच्याच्या मनात कोल्ह्याची, लांडग्याची भीती असेल. उंदीर मांजरापासून दूर पळत असतो. प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो. पण हरिण, ससा किंवा डुकराला काल्पनिक भीती सतावेल का याचे उत्तर नाही असे असले पाहिजे. कारण तसा विचार करण्यासाठीचा मेंदू त्यांच्या वाट्याला आलेलाच नाही. मृत्यूनंतर जीवाचे काय होते? तो भूतयेनीत जातो का? मृत्यूनंतर अन्य कोणत्या तरी मितीत जाणारा माणूस भूत होऊन त्रास देत राहतो का? मानवेतर जीवांना पाप पुण्य म्हणजे काय असे प्रश्न पडतात का? साहित्य, संगीत, कलांचा प्रांत हा मानवेतर जीवांसाठी नाही. माणसाला सतावणारे प्रश्न मानवेतर जीवांना पडत नसावेत. कारण हे प्रश्न विचारण्यासाठीचे मोठ्या आकाराचे नवबाह्यक निओकॉर्टेक्स असणारे मेंदूचे हार्डवेअरच त्यांना मिळालेलं नाही. अन्य जीवांचा बराच काळ हा बहुधा फक्त वर्तमान काळात जात असतो. सतत अन्नाच्या शोधात पळत राहणे, भक्षकांपासून दूर राहणे, पुढील पिढ्या जन्माला घालण्यासाठी एकत्र येणे आणि त्यासाठी योग्य निवाऱ्याची तरतूद करणे, एवढ्या चक्रातच त्यांचे जीवन व्यवहार चालत असतात. मानवाप्रमाणे स्वतःच विणलेल्या काल्पनिक जाळ्यात अडकून निर्माण होणाऱ्या भीतीची भावना त्यांच्या वाट्याला येत असेल असे वाटत नाही. कल्पना सुचणे सोपे असते. प्रत्येकाच्या मनात अनेक कल्पना सतत येत असतात. पण मनातील कल्पना कथेच्या रूपाने मांडणे सोपे नसते. ती वाचकाला आवडायला हवी. वाचक कथेच्या प्रेमात पडायला हवा. ही कथा नसून सत्यकथन आहे असे वाचकाला वाटायला हवे. असे पात्र पुस्तकातून जिवंत करण्याचे कसब धारपांना साध्य झाले होते. वास्तवात त्यांची समर्थ ही व्यक्तिरेखा काल्पनिक आहे. पण समर्थांची माहिती, पत्ता विचारण्यासाठी अनेक माणसे त्यांच्याकडे जात असत. धारपांच्या कथानकात रंगविण्यात आलेल्या समस्यांना सामोरे जाण्याची वेळ अनेकांवर येत असते. 221 बेकर स्ट्रीटवरील शेरलॉक होम्स हे आर्थर कॉनन डायलने रंगवलेले कल्पनेतील पात्र होते. लंडनला जाणारे अनेक प्रवासी डायलच्या घराला भेट देण्यासाठी 16 पौंड एवढी रक्कम मोजून आजही तेथे जात असतात. धारपांच्या कोणत्याही पुस्तकात समर्थांचा पत्ता देण्यात आलेला नाही. त्यामुळे समर्थांच्या घराचे म्युझियम करता येणार नाही. पण त्यांची निवडक पुस्तके वाचकांसाठी एका जागी ठेवून त्याचे एक ग्रंथालय निश्चित निर्माण करता येईल. काही ग्रंथालयातून तसा एक विभागही निर्माण करणे सहज शक्य आहे. हा विचार वास्तवात आणण्याच्या कामात सहभागी होणे आपल्यालाही आवडेल असे मानतो. धन्यवाद.